आदित्य ठाकरे उद्यापासून 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापुरातील मतदारसंघांमध्ये भेटीगाठी आणि सभा। अंबाबाईंच्या दर्शनानं कोल्हापूर दौऱ्याची सुरुवात। यवतमाळमधून आपली लोकसभा उमेदवारी भक्कम। शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींचा दावा। पक्षांतर्गत खटाटोप करणाऱ्यांना इशारा। राष्ट्रवादी युवकच्या वेबसाईटवर अजितदादांचा फोटो। वेबसाईटवर अद्याप जुनीच कार्यकारिणी, कार्यकर्ते संभ्रमात। पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक नाहीच। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर। ओबीसी आरक्षण निवडणुकांबाबत सुप्रीम सुनावणी 4 मार्चला। हिट अँड रन कायद्याविरोधात पुन्हा एकदा चक्काजामचा इशारा। महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातनं उद्या मध्यरात्रीपासून आंदोलन। संभाजीनगरात 15 दिवसात मराठी पाट्या न लावल्यास दुकानं सील। महापालिकेचा दुकानदारांना इशारा। अभिनेता सलमान खानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर 2 तरुणांची घुसखोरी। अटकेनंतर तरुणांकडे बनावट आधार कार्ड असल्याचं उघड। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण। मुख्यमंत्री सोहळ्याला उपस्थित राहणार। नाशिकमध्ये सापडलं मुघलकालीन राम सियाचं नाणं। अकबरानं 50व्या राज्याभिषेकानिमित्त कोरलं होतं सीतारामाचं नाणं। जगभरात आता केवळ 3च नाणी शिल्लक। अयोध्येतील राम मंदिराचे नवे फोटो जारी। विद्युत रोषणाईतील झगमगणाऱ्या राम मंदिराची मनमोहक रूपं। सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला मोठा दणका। बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींच्या माफीचा आदेश रद्द। सर्वांना आत्मसमर्पणाचे आदेश। बेळगाव महाराष्ट्राचाच भाग। कन्नड मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांची कबुली। बेळगावात जन्मल्याचा अभिमान, मात्र स्वातंत्र्यापूर्वी बेळगाव महाराष्ट्रात असल्याचं विधान। लक्षद्वीपबाबत इस्रायलचं भारताला समर्थन। लक्षद्वीपच्या निसर्गाचं केलं भरभरून कौतुक। बेटांना भेट देण्याचं आवाहन। तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हत्तींचा धुमाकूळ। रानटी हत्ती शिरले शाळेत। शालेय साहित्याची नासधूस। हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी। गुलमर्गमध्ये यंदा बर्फवृष्टीत घट। पावसाचं प्रमाण 79% घसरलं। 12 जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज। तमिळनाडूत मुसळधार पावसाचा कहर सुरूच। मलिया दुतुराईमध्ये रहिवासी परिसरात पुराचं पाणी शिरलं। जनजीवनावर परिणाम। भारतात कोरोनाच्या नव्या जेन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 682 वर। 12 राज्यांमध्ये फैलाव। सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त। लागोलाग 2 शस्त्रक्रिया। अफगाणिस्तान सिरीजसह IPLलाही मुकणार। T20 वर्ल्ड कपसाठी BCCI पूर्ण विश्रांती देणार। बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसन वादात। सेल्फी काढणाऱ्या चाहत्याच्या कानशिलात लगावतानाचा व्हिडिओ व्हायरल। अलास्का एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा दरवाजा सापडला। शिक्षकाच्या घराच्या अंगणात पडला निखळलेला दरवाजा।